तर इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा परिणाम आता बुलढाण्यातल्या शहरापासून गाव खेड्यांपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय। 30 दिवसांच्या बुकिंग नंतरच आता नवीन सिलेंडर घरगुती ग्राहकांना बुक करता येणार आहे। तर ओटीपी आल्यानंतर सुद्धा पूर्वी एका दिवसात मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर 5 दिवस झाले तरी अजून मिळाले नाहीत अशा ग्राहकांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या दरम्यान सध्या जे एक युद्ध छेडलं गेलेलं आहे त्याचे परिणाम आता आपण असं म्हणू शकतो की बुलढाण्यातील आपण सध्या खामगावमध्ये सर्वात मोठ्या शहरामध्ये आहे आणि तिथे सुद्धा ही जी गॅस सिलेंडर करता जी रांग आहे ती आपल्याला इथे दिसून येत आहे। आपण इथे पाहू शकता की सकाळीच लोक जे आहे ते रांगेमध्ये इथे लागलेले आहेत आपल्या सिलेंडरच्या जे प्रतीक्षेमध्ये आहे। आपण पाहू शकता ही थेट रांग इथे पाहू शकता। एक गॅस सिलेंडर करता सकाळीच नागरिकांना या रांगेमध्ये यावं लागते आणि मुख्य म्हणजे ज्या पद्धतीने आता एक नवीन नियमावली जी या सिलेंडरच्या बुकिंग करता इथे आपल्याला सांगितलं गेली आहे की तब्बल 30 दिवस जे आहे, जी आधी 21 दिवस होती ती आता जवळपास 30 दिवस ज्या ग्राहकाने सिलेंडर घेतलेला आहे त्या ग्राहकाला पुढील 30 दिवस त्याची नवीन बुकिंग करता येणार नाही। आपण इथे थेट दृश्य आपण इथे पाहू शकतात की कशा पद्धतीने इथे ग्राहक रांगेमध्ये लागलेले आहेत। दादा, आपण केव्हा आलात आणि सिलेंडरची काय परिस्थिती आहे सध्या? मी अर्ध्या तासा अगोदर आलो होतो आणि मी 5 तारखेला नंबर लावला होता ऑनलाईन। ओटीपी वगैरे सर्व आलेला आहे पण सिलेंडर आणखी मिळालं नाही आहे। मुख्य म्हणजे तुम्हाला जे आता सध्या युद्धाचे जे सगळं वातावरण आहे त्याचे पुढे जाणवते आहे की सिलेंडरवर परिणाम होऊन राहिला म्हणून? हो राहिला ना, कारण कसं आहे मी जर आज नंबर लावला तर दुसऱ्या दिवशी मला सिलेंडर घरी येत होतं। आज 5 दिवस झाले मला सिलेंडर मिळालं नाही आहे। शेवटी मला इथे येऊन रांगेमध्ये लावून नंबर लावा लागतोय। मी अर्धा तास झाला उभा आहे, आणखी खूप मोठी रांग आहे। आता किती वेळ लागेल मला माहिती नाही आहे। तर एकंदरीत आपण पाहू शकता की सिलेंडरची जी रांग आहे ती कुठेतरी ही वाढतच चाललेली आहे। सकाळची वेळ असल्यानंतर देखील ही जी रांग आहे आणि ग्राहकांची जी संख्या आहे ही वाढतच चाललेली आहे। तर निश्चितच या युद्धाचे जे परिणाम आहे कुठेतरी आता या गावखेड्यापर्यंत आणि लहान शहरापर्यंत देखील पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा।